नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि जुन्या परंपरेवर बोलणार आहोत, महाराष्ट्राची आषाढी वारी. हो, नमस्कार. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैभवच म्हणायला हवं. अगदी. आणि आपल्याकडे आषाढी वारी एक सखोल मार्गदर्शक हा स्रोत आहे, ज्याच्या आधारे आपण बोलूया. बरोबर. तर आपला उद्देश आहे की वारी म्हणजे काय, तिचं स्वरूप, महत्त्व हे सगळं समजून घेणं. हो, नक्कीच. कारण ही फक्त एक पदयात्रा नाहीये, नाही का? लाखो लोकांची श्रद्धा आहे, भक्ती आहे, समानता आहे. अगदी. एक अद्भुत सोहळा आहे हा. चला, तर मग बोलूया यावर. तर सुरुवात इथून करूया की वारीची मूळ संकल्पना काय आहे. वारी म्हणजे मूळतः एक तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा. पंढरपूरला. हो, पंढरपूरला भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी. विठ्ठल म्हणजे कृष्णाचं किंवा विष्णूचं रूप मानलं जातं. आणि हे वारकरी म्हणजे भक्त, ते किती अंतर चालतात साधारणपणे? अंतर बरंच मोठं आहे. म्हणजे साधारण 250 किलोमीटरहून जास्त. अरे बापरे. हो, आणि हे काही दिवसांचं नाही, अनेक आठवडे चालतात वारकरी. आणि मग शेवट कधी होतो या यात्रेचा? शेवट होतो आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये. अच्छा. आणि वेळ म्हणजे साधारण कधी असते ही वारी? ही मुख्यत्वे आषाढ महिन्यात होते, म्हणजे आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार जून किंवा जुलैमध्ये येते साधारणपणे. ओके. आणि मुख्य ठिकाण तर पंढरपूर झालं, सोलापूर जिल्ह्यात. पण सुरुवात कुठून होते? सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणाहून होते. मुख्य पालख्या ज्या आहेत त्या निघतात देहूतून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची. हो, या 2 प्रमुख पालख्या आहेत. बरोबर. पण एवढंच नाही, नरसी नामदेवहून संत नामदेवांची पालखी येते, पैठणहून संत एकनाथांची. अशा अनेक पालख्या येऊन मिळतात. म्हणजे अनेक प्रवाह एकत्र येतात तिथे. या सगळ्यामागे आध्यात्मिक कारण काय आहे? काय महत्त्व याचं? मूळ गाभा आहे भक्ती, विठ्ठलावरची निस्सीम भक्ती. पण ती फक्त वैयक्तिक नाहीये. वारी म्हणजे भक्ती, समानता आणि एकता यांचं प्रतीक आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ या सगळ्या संतांची शिकवण यात खोलवर रुजलेली आहे. कोणती शिकवण? तीच म्हणजे जात, पाट, लिंगभेद विसरून एकत्र येणं, सेवा करणं, हो. समुदाय म्हणून एकत्र राहणं म्हणजे संगत, आणि चांगली वागणूक म्हणजे सदाचरण. ही वारीची मूळ मूल्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ही मूल्य मग त्या प्रवासात दिसतात कशी? म्हणजे काय विधी असतात, काय अनुभव असतो तो? सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पालखी सोहळा. संतांच्या पादुका असतात, त्या सजवलेल्या पालखीतून नेल्या जातात. हो, पाहिल्यात पालख्या. आणि या पालख्यांसोबत दिंड्या चालतात, म्हणजे वारकऱ्यांचे गट अगदी शिस्तीत चालतात सगळे. आणि किती दिवसांचा असतो हा प्रवास साधारण? जवळपास 18 ते 21 दिवस लागतात. आणि विशेष म्हणजे हा प्रवास अणवाणी करतात बहुतांश वारकरी. खरंच. 18-21 दिवस अणवाणी. हो, वाटेत मग गावोगावी मुक्काम असतो. भजन, कीर्तन, हरिपाठ, पठण. आणि मग विठ्ठल विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम असा जयघोष चालू असतो सतत. वातावरण एकदम भारलेलं असतं. आणि जेवणाचं काय? रोज सामुदायिक भोजन असतं, म्हणजे महाप्रसाद. सगळे एकत्र बसून जेवतात. परत तीच गोष्ट, समानता. खरंच विलक्षण आहे सगळं. शिस्त, श्रद्धा. या वारीचं वेगळेपण आणखी कशात आहे असं वाटतं? ही जगातली सगळ्यात मोठी वार्षिक पायी तीर्थयात्रा मानली जाते बरं का. जगातली सगळ्यात मोठी? हो. विचार करा, 10 लाखांहून अधिक लोक. कोणतंही आमंत्रण नाही, तिकीट नाही, फक्त श्रद्धेने आणि स्वयंशिस्तीने येतात. आणि हा सगळा प्रवास अणवाणी, शांततेत पण अत्यंत नियोजनबद्ध असतो. हे खूप खास आहे. एवढा मोठा जनसमुदाय एकत्र येतो, याचा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, समाजावर काय परिणाम होतो? परिणाम खूप खोलवर आहे. वारी म्हणजे आपल्या संत साहित्याचा, भक्ती चळवळीचा जणू आत्माच आहे. आणि सामाजिक दृष्ट्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समानता. इथे जात, धर्म, लिंग, वय, श्रीमंत, गरीब काही नाही, सगळे फक्त वारकरी. एकमेकांना माऊली म्हणतात. माऊली? हो, एकत्र चालतात, एकत्र जेवतात. यातून समानतेचा किती मोठा संदेश जातो नाही का? खरंय. आणि नकळतपणे स्वच्छता, साधेपणा, अहिंसा, शाकाहार या गोष्टींना प्रोत्साहन मिळतं. पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, तर व्यवस्थापन खूप मोठं आव्हान असेल ना? नक्कीच. आव्हान मोठं आहे, पण महाराष्ट्र शासन आहे, अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, स्थानिक लोक आहेत, सगळे मिळून खूप मदत करतात. काय प्रकारची मदत असते? म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय,
वैद्यकीय मदत लागतेच, त्यासाठी शिबिरं असतात, फिरते दवाखाने, रुग्णवाहिका, तात्पुरती स्वच्छतागृह उभारली जातात, वाहतूक नियंत्रण असतं, अनेक जिल्ह्यांमधून वारी जाते, त्यामुळे समन्वय महत्त्वाचा असतो. खरंच म्हणजे आषाढी वारी ही फक्त एक शारीरिक यात्रा नाहीये. ती भक्ती आहे, कमालीची शिस्त आहे, समानता आहे आणि लाखो लोकांच्या एकत्रित श्रद्धेचा अनुभव आहे. बरोबर. 10 लाखांपेक्षा जास्त लोक 3 आठवडे अणवाणी चालणं हे केवळ त्या विठ्ठलावरच्या अढळ श्रद्धेमुळेच शक्य आहे. अगदी. म्हणूनच ते जयघोष इतके महत्त्वाचे वाटतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम. माऊली माऊली, हं, हे सगळं त्याच ऊर्जेचं प्रतीक आहे. हं. आणि आजच्या काळात म्हणजे ह्या धावपळीच्या जगात वारी आपल्याला काय शिकवते यावर विचार करायला हवा असं मला वाटतं. काय शिकवते असं वाटतं? तो साधापणा, ते एकत्र येणं, समुदायाशी शक्ती आणि थोडं थांबून स्वतःच्या आत डोकावून पाहणं, ती आंतरिक शांतता शोधणं, याचं महत्त्व वारी पुन्हा एकदा अधोरेखित करते की नाही? खरंय, यावर नक्कीच विचार करायला हवा.